नमस्कार, मी अमर मधुकर पोळ. मी माझी बहीण प्रज्ञा रमेश रोडे हिच्या लग्नासाठी गेलो असता माझा मित्र राहुल पोळ, विशाल बल्लाळ लग्नानंतर आम्ही गावी जात असताना कवडगावच्या ओढ्यामध्ये आमची गाडी वाहून जात होती. तेव्हा मी उडी मारली आणि बाकीचे वाहून गेले. रात्रीची वेळ होती. त्यानंतर मी आमच्या गावचे सरपंच सुभाष नाटकर यांना कॉल केला आणि त्यातच बसलो होतो. काही वेळानंतर मला पोलिसांच्या सायरनचा आवाज आला आणि मी त्यांना सायरनचा आवाज ऐकून जोरजोरात ओरडलो. तेव्हा त्यांचे टॉर्च वगैरे दिसल्यानंतर मला जरा बरं वाटलं. तेव्हा त्यांनी माझ्याकडे आले. पहिल्यांदा दोरी वगैरे फेकली, तेव्हा ती पोलीस ते दोरी वाहून जात होती. त्यानंतर त्यांनी दगडाला बांधून फेकली, ते पण ते वाहून जात होती. नंतर पाईप फेकला त्यांनी, ते पण वाहून जात होता. तेव्हा पोलिसांनी स्वतः रस्सी घेऊन पोहत माझ्याकडे आले, माझ्या कमरेला बांधली आणि मला बाहेर काढलं. मी राहुल सटवाजी नवले. मी आणि माझा मित्र अमर मधुकर पोळ व विशाल बल्लाळ व राहुल पोळ आम्ही चौघजणी अमर पोळच्या मावस बहिणीच्या लग्नानिमित्त पुण्यावरून परळीला गावी जात होतो. गावी गेल्याच्यानंतर लग्न झाल्याच्यानंतर आम्ही एक दिवस अमरच्या गावी राहण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता आम्ही परळीहून डिग्रसला येत होतो. तेव्हा येताना आमच्यासोबत अनागोंदित अपघात घडला. त्यामध्ये असे झाले की खूप पाऊस असल्यामुळे आम्हाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आमची गाडी एका ब्रिजवरून पाण्यामध्ये वाहून नदीच्या वड्याच्या साहाय्याने नदीच्या याला गेली. तिथनं पुढे आम्ही आधी अमर गाडीमधनं बाहेर पडला. नंतर आम्ही एक एक करून असे चौघेही बाहेर पडलो. आम्ही ते ब्रिजपासून कमीत कमी 1-1.5 किलोमीटर खाली वाहत गेलो. त्यानंतर आम्हाला 1 तासाभराने पोलीस सायलेन्सचा आवाज यायला लागला. मग त्यानंतर आम्ही खूप मोठमोठ्याने आवाज देऊ लागलो. त्यानंतर त्यांनी अमरला आधी बाहेर काढले असे ते माईकमध्ये सांगत होते सर. मग ते ऐकून आम्हाला अजून तिथे थांबण्याचा हे झाला. त्यामुळे आम्ही थांबलो आणि त्यानंतर पोलीस सहकारी व तेथील गावकरी मंडळी यांच्या साहाय्याने आम्हाला सकाळी बाहेर काढण्यात आले.